नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TRTI कडनं महत्त्वाची अपडेट आली आहे. क्लास निवड करण्याची प्रोसेस चालू झाली. अधिकृत परिपत्रक आलेलं आहे. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा तुम्हाला की क्लास निवड सुरू झाली आहे, पण ती कशी करायची आहे? पोर्टल कसं ओपन करायचं आहे? क्लास निवडी संदर्भात डेडलाईन काय आहे? आणि विद्यार्थ्यांनी नोंद करताना काय काळजी घ्यायची? थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि कोणकोणते कोर्ससाठी सुरू झालंय हे पण समजून घेऊया. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात एक महत्त्वाची अपडेट आहे. काय अपडेट आहे? तर इग्नाइट अकॅडमी तुम्हाला ह्या कोर्सेसमध्ये काय-काय देणार आहे? आपला पहिला मुद्दा आहे, की तुम्ही जर इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 दिली, तर तुम्हाला स्पेशल शिक्षक वर्गांचे क्लासेस अवेलेबल आहेत. ज्यामध्ये महेश पाटील सर इंग्लिश आहे, यशवंत सोलाट सर मराठी शिकवताय आणि सचिन ढवळे सर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता शिकवणार आहे. जे विषय तुम्हाला सरळ सेवेच्या सगळ्याच एक्झामला पण उपयोगात येणार आहे. अगदी UPSC, MPSC पासून ते खाली सरळ सेवेपर्यंत उपयोगात येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये या फॅकल्टीचं नाव प्रत्येक स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना माहीत असणार आहे. ह्या टीमचं गाईडन्स तुम्हाला मिळत आहे. प्लस तुम्हाला इतर जे विषय आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम आम्ही देतोय. कोणती? ज्यामध्ये मी स्वतः अमोल गाडेकर सर, सुशील बारिश सर, परशुराम शिंदे सर, धनंजय सर, योगेश सर, अंकित सर, नितीन साळुंके सर, प्रतीक सर, राजेश सर, बोडके सर आणि शेळके सर ही सगळी तुम्हाला भेटते. का बरं भेटेल तुम्हाला? केव्हा भेटेल तुम्हाला? जर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स नंबर 1 दिला तर. सो लगेच जॉइन करा, लगेच प्रेफरन्स देऊन टाका आणि इग्नाइट अकॅडमीच का? तर याचं उत्तर तुम्हाला दिलंय. बघा या टीम बरोबर तुम्हाला महेश पाटील सरांचं शाश्वत पब्लिकेशनचं झिरो एररचं मराठी इंग्लिश हे पुस्तक प्लस तुम्हाला PYQ स्वरूपाचे इथे पुस्तक सुद्धा त्यांचे अवेलेबल आहे. म्हणजे त्यांचे कंटेंटचे पुस्तक पण आहे, PYQचे पुस्तक पण आहे. त्यानंतर यशवंत सोलाट सरांचं मराठीचं पुस्तक सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर लोकसेवा इग्नाइट पब्लिकेशनचे लोकसेवा अकॅडमी आप्पा हातवरे सरांना सगळे परिचित आहात. त्यांचे सुद्धा MPSC क्लार्क्स नोट्स आणि PYQ विश्लेषणाचे हे पुस्तक सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो सगळंच देणार आहे, काळजी करू नका. त्याचबरोबर तुम्हाला बघा RTO MA असेल कुणी त्यांच्यासाठी मार्गदर्शनचे नोट्स अवेलेबल आहे. स्कॉलरशिप 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांना दिला प्रत्येक शब्द इग्नाइट अकॅडमीने कंप्लीट केलाय. सगळं तुम्हाला कुठे मिळणार आहे? इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 दिली तर. त्यासाठी तुम्हाला संपर्क नंबर पण आम्ही दिला. त्या नंबरला कॉल करा किंवा शेवटी मी तुम्हाला नंबर देणार त्या नंबरला संभाजीनगर किंवा पुणे या लोकेशनला कॉल करू शकता. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा हे परिपत्रक आलं 13 फेब्रुवारी 2026 आहे. हे कोणी पाठवले? आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच TRTI पाठवलेलं आहे आणि यामध्ये महत्त्वाची सूचना काय? बघा कोणकोणत्या कोर्सेससाठी ही प्रेफरन्स लिंक ओपन झाली आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे बघा UPSC, त्यानंतर 2 नंबरला आहे तुमचं UPSC दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही पण ओपन झालाय. त्यानंतर MPSC 2 नंबर हे ओपन झाले राज्य सेवेसाठी. अभियांत्रिकी सेवेसाठी पण ओपन आहे, विधी न्याय सेवेसाठी पण ओपन आहे. त्याला आपण MES म्हणतो ते म्हणूया 3 नंबर. JMFC ला आपण म्हणूया 4 नंबर. PSI ST असिस्टंट 5 नंबर. त्यानंतर तुम्हाला इथे ओपन झालाय महाराष्ट्र गट क. PSI ST गट ब पण आहे आणि गट क पण ओपन झाली आहे. त्याचबरोबर TET साठी ओपन आहे, बँकेसाठी ओपन आहे, रेल्वे नाबार्ड LIC साठी पण ओपन झालेली आहे. त्याला आपण म्हणूया SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन. अशा एकूण 9 वेगवेगळ्या कोर्सेससाठी ही लिंक ओपन झाली आहे. त्या कोर्सेसची नावं तुम्हाला इथे पण बघायला मिळतील बघा. हे सगळे 9 कोर्सेससाठी तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं. इग्नाइट अकॅडमी तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. कोणत्या कोर्सेसला? तर इथे तुम्हाला अवेलेबल बघा MPSC राज्यसेवेला अवेलेबल आहे, MES ला तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर PSI STI गट ब आणि गट क ला अवेलेबल आहे. बँकिंगला सुद्धा अवेलेबल असणार आहे. सो पुणे आणि छत्रपती संभाजीनगर अशा 2 शाखेसाठी तुम्हाला प्रेफरन्स दोघांपैकी एका शाखेसाठी प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. पुढचा मुद्दा यामध्ये बघा हे प्रेफरन्स कधीपासून कधीपर्यंत आहे? तर तुम्हाला 16 फेब्रुवारी पासून ते 22 फेब्रुवारीच्या दरम्यानच प्रेफरन्स द्यायचा आहे. नंतर मात्र तुम्हाला इथे टाइम वाढून मिळणार नाहीये. सो आत्ताच तुम्ही काय करा? प्रेफरन्स देऊन टाका. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? ऑनलाईन विकल्प देण्याची लिंक जी आहे ती ही आहे बघा. CPETP.TRTI तुम्ही गुगलला जरी टाकलं आहे CPETP तरी तुम्हाला पहिलीच लिंक भेटेल याची. तो यावर जाऊन तुम्हाला हे इथे प्रेफरन्स द्यायचे आहे. आता प्रेफरन्स देताना तुम्हाला आयडी कोणता वापरायचा आहे? तर तुम्हाला लॉगिन आयडी जो वापरायचा ज्याला आपण कॅन्डिडेट लॉगिन म्हणूया. तो लॉगिन आयडी तुम्हाला कोणता वापरायचा आहे? जेव्हा तुम्ही प्रवेश अर्ज करताना म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना वापरलेला युजर आयडी म्हणून जो ईमेल आयडी वापरला आहे ना, तो तुमचा असेल इथे लॉगिन असेल, लॉगिन आयडी असेल आणि पासवर्ड काय असेल तुमचा? तर पासवर्ड तुमची जन्मतारखेचा पासवर्ड कसा आहे? पहिले तुमचं वर्ष असणार आहे. फॉर एक्झाम्पल
15 असेल, त्यानंतर तुमचा मंथ असणार आहे. सपोज तुमची बर्थ डेट आहे 12व्या महिन्यातली आहे आणि डेट असेल तुमची फॉर एक्झाम्पल 25 आहे. सो इथे मंथ असेल, इथे इथे डेट असेल, इथे मंथ असेल, इथे इयर, याप्रमाणे तुम्हाला तुमचा पासवर्ड इथे टाकायचा. हा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला मेल आयडी वरती आणि मोबाईल नंबरवरती ओटीपी येणार आहे आणि त्या ओटीपीनेच तुम्हाला इथे लॉग इन करता येणार आहे. आता लक्षात घ्या, हा जो ओटीपी आहे ना, हा ओटीपी कुणालाही शेअर करू नका. हा ओटीपी टाकल्यानंतरच तुम्हाला प्रेफरन्स देता येतील, अन्यथा प्रेफरन्स देता येणार नाही. ओटीपी टाकून व्हेरिफाय करणं गरजेचं असणार आहे. तो हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या. एका वेळी एकच पसंतीक्रम एकाच कोर्ससाठी तुमची निवड जर 9 पैकी 7 कोर्सेसचा झाली असेल, तर तुम्हाला प्रेफरन्स मात्र एकाच कोर्सचा द्यायचा आहे. लिमिटेड आहे. तर एका कोर्ससाठी मात्र मल्टिपल तुम्हाला संस्था बघायला मिळतील. तर मल्टिपल संस्थेपैकी कोणत्याही एका संस्थेला प्रायोरिटीनुसार पहिली प्रायोरिटी इग्नाइट अकॅडमी आहे. नंतर उरलेल्या संस्था ज्या काय असेल त्या प्रायोरिटी तुम्ही देऊ शकता. ओके. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. पुढे महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांसाठी इथे त्यांनी दिलेली आहे. यामध्ये काय सांगितलंय, की तुम्ही उमेदवार जेव्हा इथे सीटी दिली त्यांनी, सीटी दिल्यानंतर विकल्प लिंकवरील विकल्प निवडीचा जितका कालावधी दिलेला आहे, त्याच कालावधीत नोंदणी करणे अनिवार्य आहे. जर हा कालावधी गेला, तर नंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. सो संधी ही शेवटची असेल, नंतर वाढून मिळणार नाहीये. त्यानंतर पुढचा मुद्दा महत्त्वाचा बघा. उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार पोर्टलद्वारे परीक्षा संस्था अंतिम झाल्यानंतर इन्स्टिट्यूट अलॉटमेंट आदिवासी संशोधन परीक्षा संस्थेमार्फत ईमेल तुम्ही प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला मेलद्वारे आणि एसएमएसद्वारे दोन्ही पद्धतीने तुम्हाला काय ते कळवणार आहे की तुमचं सिलेक्शन कोणत्या संस्थेसाठी झालेलं आहे. तो इग्नाइटला जर पहिला प्रेफरन्स लवकर दिला, बघा तुम्ही लेट केलं 22 तारखेपर्यंत थांबलात, तर काय होतंय की ज्यांनी प्रेफरन्स पहिले दिले कदाचित त्यांचा विचार पहिला केला जाऊ शकतो. तो आता लगेच प्रेफरन्स दिला तरच इग्नाइट अकॅडमी मिळेल. मागच्या वेळेस असं झालं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स दिले, पण लेट दिल्यामुळे काय होईल, त्यांचा प्रेफरन्सचा विचार लेट केला गेला. सो आता तुम्ही लवकर दिला तर लगेच तुमचा विचार केला जाऊ शकतो. संकेतस्थळावर अधिकृत सूचनेद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल, ईमेल आणि एसएमएसद्वारे. त्यानंतर उमेदवाराने अंतिम वाटप अलॉटमेंट झालेल्या परीक्षा संस्थेकडे, कुणाकडे? परीक्षा संस्थेकडे. आता नीट लक्षात घ्या. तुम्हाला ईमेलद्वारे, एसएमएसद्वारे किंवा किंवा काय सांगितलंय, संकेतस्थळावर अधिकृत सूचनेद्वारे सुद्धा कळवण्यात येईल. तुम्हाला कसं कळवताय? पहिलं ईमेल, दुसरं एसएमएस आणि तिसरं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती लिस्ट ओपन होणार आहे. आणि पुढचा मुद्दा आहे, की अंतिम वाटप जे आहे तुम्हाला म्हणजे अलॉटमेंट झालेल्या परीक्षा संस्थेकडे खाली नमूद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रांची प्रत्येकी एक सुस्पष्ट छायांकित प्रतीचा एक संच जमा करावा लागणार आहे. तो तुमची निवड झाली इग्नाइट अकॅडमीमध्ये, तर इग्नाइट अकॅडमीमध्ये जाऊन तुम्हाला डिव्ही पण करायचा. इग्नाइट अकॅडमीच्या ब्रांचेस तशा बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी अवेलेबल आहे. नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे आणि तुम्हाला पुणे पण अवेलेबल. तिघांपैकी कुठे जाऊन तुम्ही तुमचं डिव्ही करू शकता. मात्र तुम्हाला सिलेक्शन करताना प्रेफरन्समध्ये 2च संस्था आपल्याला दिसणार आहेत, ज्या की पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. दोघांपैकी एक तुम्ही इथे नोंद करू शकता, प्रेफरन्स देऊ शकता. ओके. हे झालं. डिव्हीला जाताना तुम्हाला एक झेरॉक्सची कॉपी बरोबर घेऊन जायची आहे आणि डिव्ही संदर्भात डॉक्युमेंट काय काय घेऊन जायचे त्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तो व्हिडिओ पण बघून घ्या. पण आतापर्यंतची महत्त्वाची बातमी की डिव्ही तुमचा चालू होणार आहे. डिव्ही चालू होणार आहे त्याच्या अगोदर डिव्ही नाही, त्याच्या अगोदर काय प्रेफरन्स लिंक चालू झाली. सो आता लगेच जाऊन प्रेफरन्स लिंक ओपन करा आणि तुमचा प्रेफरन्स इग्नाइट अकॅडमीला पहिला देऊन टाका. काही शंका असतील तर त्यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्हाला दिलेले, ह्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकता. हे टार्टीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे, लक्षात घ्या. आणि इग्नाइट अकॅडमीला प्रेफरन्स जर दिला तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे स्पेशल शिक्षक वर्ग तुम्हाला अवेलेबल आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम अवेलेबल आहे. त्यानंतर इग्नाइट अकॅडमीद्वारे तुम्हाला अप्पा हातनुरे सरांचे लोकसेवा पब्लिकेशनच्या नोट्स पण मिळतील. त्यांचं पीवायक्यूचं पुस्तक पण तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे महेश पाटील सरांचे इंग्लिशचे कंटेंटचे बुक्स पण आहेत, पीवायक्यूचे पण बुक्स आहेत. तुम्हाला यशवंत सोराड सरांचं मराठीचं पुस्तक पण अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे नोट्स इथे अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला डॉक्टर सुशील बारी सरांचे लेक्चर्स पण अवेलेबल असणार आहे. हे सगळं तुम्हाला हवं असेल, एकाच छताखाली तुम्हाला सगळं हवं असेल, आता लगेच इग्नाइट अकॅडमीला प्रायोरिटी नंबर 1 प्रेफरन्स देऊन टाका. काही शंका असेल तर तुम्हाला मी 2 नंबर शेअर करतो. एक आहे छत्रपती संभाजीनगरचा नंबर आहे, एक आहे पुणे लोकेशनचा नंबर आहे. यांनाही कॉल करून तुम्ही अधिक माहिती नक्की घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण धन्यवाद.